बघा बघा बापट साहेबांनी साताऱ्याची आब राखण्यासाठी या ठिकाणी स्वच्छता मोहीम असेल किंवा शहरातले खड्डे मुजवायचं काम हाती घेतलंय. खरं तर साताऱ्यामध्ये देश विदेशातनं हिल मॅरेथॉनसाठी पर्यटक येणार आहेत. खरं तर रविवारी या होणाऱ्या हिल मॅरेथॉनसाठी जे देश विदेशातून पर्यटक येणार आहेत त्यांच्या पुढं साताऱ्याचं नाक जाऊ नये म्हणून बापट साहेबांनी या ठिकाणी रस्त्यांची डागडुजी आणि रस्त्यावर साफसफाई सुरू केली आहे. खरं तर बापट साहेबांचे हे कर्मचारी इतर दिवशी नुसतं दाखवायला काम करतात, मात्र आज या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी झोकून काम करतायत. यामुळं बापट साहेब किमान तुम्ही हिल मॅरेथॉनच्या नावाखाली तरी साताऱ्याची आब राखण्याचं काम करताय. माझं सातारा हिल मॅरेथॉनला एक विनंती आहे, त्यांनी साताऱ्यातील प्रत्येक रस्त्यांवर मॅरेथॉन घ्यावी, कारण की साताऱ्यातील रस्त्यांची अवस्था बघितली तर अतिशय वाईट आहे. किमान तुमच्या मॅरेथॉनमुळे तरी बोगदा ते नगरपालिका आणि साताऱ्यातले काही ठराविक रस्ते मुजवण्याचं काम सातारा पालिकेने केलंय. खूप खड्डे झाले तर रस्त्यांमध्ये खूप सगळीकडे खड्डे असल्यामुळे वाहन चालकांना खूप त्रास होत आहे आणि वाहन चालकांचा जरा विचार करून रस्त्याच्या पादचाऱ्यांचा पण विचार करावा आणि व्यवस्थित रस्त्यांची सुव्यवस्था असावी. तुम्ही आज बघताय सगळी स्वच्छता चालू आहे, रस्त्यांचे खड्डे मुजवायचं काम चालू आहे. मॅरेथॉन आहे रविवारी, त्यासाठी ही जी तयारी चालू आहे. तुम्हाला काय वाटतंय साताऱ्यातल्या प्रत्येक रस्त्यांवर जर मॅरेथॉन घेतली तर खड्डे मुजतील? हो नक्कीच, पण मॅरेथॉन ऐवजी थोडस सुधारणा व्हावी अशा. दादा काय सांगाल, या ठिकाणी साफसफाई चालली आहे, रोज येते असते सकाळची जरा हो, पण आज एवढं ज्या काही झाडून पद्धतीनं चाललंय पद्धतीने नसते. नक्कीच या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की पालिकेचं नेमकं चाललंय काय. पालिकेचे कर्मचारी काम झोकून करतायत. खरं तर बापट साहेबांच्या खिशावर लोड वाढल्यामुळं आज बापट साहेबांचे कर्मचारी पण झोकून काम करतायत.